सर्वप्रथम चर्मकार समाजासोबत भेदभाव करणाऱ्या आणि जातीवाद करणाऱ्या या भाजप शिवसेना सरकारचा आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसचा आम्ही चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आमच्या संत रोहिदास महामंडळासंदर्भात अनेक मागण्या आहेत। जे कर्ज प्रकरण सर्व कागदपत्र तयार करून मुंबईला गेलेले आहेत, मुंबईच्या कार्यालयामध्ये त्या लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वाटप झालं पाहिजे। चर्मकार समाजाच्या बांधवांना ज्या जाचकाठी लावलेल्या जामीनदाराच्या नेहमीपत्राच्या या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे। त्याचबरोबर वाहन कर्ज योजना सुरू झाली पाहिजे। त्याचबरोबर 50 लाख रुपयाची उत्कर्ष योजना सुरू झाली पाहिजे। त्याचबरोबर ब्रिक्स इंडिया कंपनीचे जे कंत्राटी कर्मचारी आमच्या चर्मकार समाजाला जे असभ्य वागणूक देतात ती ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे। त्याचबरोबर संत रविदास महाराजांचं एक स्मारक झालं पाहिजे। संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातून चर्मकार समाजाच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक आयोजित करावी। त्याचबरोबर आमच्या यासारख्या अनेक मागण्या आहेत, ज्यापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही मागे घेणार नाही। आज सकल चर्मकारातर्फे या शासनाचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। आज चर्मकार महाउद्योग यांच्या शासनानं जे नेमलेल्या योजना आहे त्या गोरगरिबापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना चक्र मारूनच थकून जातात आणि पैसे खर्च करून थकून जातात। आज योजनामध्ये जो लाभ द्यायचा आहे तो अधिकारी पण लाभ देत नाही आणि त्याच्यामध्ये जामीनदार आणा, हे आणा, ते आणा, कागदपत्रामध्येच ते परेशान होऊन बसतात। तर त्याच्यासाठी आज चर्मकार समाज शासनाच्या या दंडशाहीमुळे निषेध करत आहे। तरी आज शासनाने विचार घ्यायला पाहिजे, हे दखल घ्यायला पाहिजे की चर्मकार समाज हा छोटा समाज नाहीये। हा जागोजागी आंदोलन करतील आणि आंदोलन करून या शासनाला शासनाची जे मस्ती आहे ते जिरतील अशी मी आपल्या माध्यमातून मी बोलते आणि सर्व चर्मकार समाज बांधवांना पण सूचित करते की असा अन्याय कधी सहन करू नये। तर जिथं तिथं या बातम्या जाईल त्यांनी हा उचलायला पाहिजे अशी मी बोलते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास। माझं नाव गौरवबाई बाबूलाल जाटवे, मी चर्मकार समाजाचे मराठवाडा अध्यक्ष आहे आणि मला पण या गोष्टीची वाईट वाटतंय की माझा बांधव अन्यायाच्या बळी पडू नये आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण लढायला पाहिजे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।